प्रश्न बघा. नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2024ला हा प्रश्न विचारला आहे. प्रश्न काय आहे? 290 फळापैकी 26 फळे खराब निघाली. उरलेल्या फळांमध्ये 1 डझन फळांची 1 पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर एकूण किती पेट्या होतील? तर आपल्याला आधी घ्यायचे 290 फळं होते, त्यापैकी 26 खराब झाली. तर 26 खराब झाल्याच्या नंतर आपल्याकडे किती राहतात? तर 264 राहतात. तर आता विचारले आपल्याला 1 डझन फळांची 1 पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या की एकूण किती पेट्या होतील? तर 1 डझनची 1 पेटी म्हणजे आपल्याला 1 डझनमध्ये किती फळं असतात? तर 12. मग आपण भाग देऊ 12ने. तर बघा 12 दोन्ही 24 उरले 2 आणि 12 दोन्ही 24. तर किती पेट्या होतील? 22 पेट्या तयार होतील. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. आणि किती एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास विशालला 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तर बघा अनिकेतला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात, तर तेच काम पूर्ण करण्यास विशालला 30 दिवस लागतात. तर विशालला 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करूया? मग यांच्याकडून आपण लसावी यांचा छेद समान करण्यासाठी आपल्याला यांना 60 करावं लागेल. तर याला देऊ भाग 2 खाली भाग 2 म्हणले गुणाकार 2 म्हणल्यावरती पण 2 आणि याला 20ला 60 करण्यासाठी 3 गुणायचं, वरती पण अंशाला पण 3 गुणायचं. तर वरती बघा काय राहते 3 1 3 खाली 20 त्रिक 60 छेद एकदाच घ्यायचा. नंतर बे 1 बे आणि 60ला 60 3 आणि 2 5 आपण छेद एकदा लिहूया 60. मग काय राहते 5 1 5 आणि 12 पंचे 60. तर एक काम करण्यासाठी त्या दोघांना काम करण्यासाठी किती दिवसात पूर्ण करतील? तर 12 दिवस लागतील. पर्याय डी हे उत्तर आपलं प्रश्न बघा. प्रश्न विचारला नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2024ला. प्रश्न काय आहे? परस्पर संबंध ओळखायचा आहे. मधमाशीशी तर कातचा कशा संबंधी आहे? तर मध कोण तयार करते? तर मधमाशी तयार करते. तर कात कशापासून तयार होतं तर विचारले आपल्याला. पर्याय 1 बघा खैर, पर्याय बी पळस, पर्याय सी साग आणि पर्याय डी बांबू. तर कात कशापासून तयार होतं? तर खैरापासून, खैर या झाडापासून कात तयार होतं, म्हणून पर्याय ए उत्तर आपलं बरोबर आहे खैर. प्रश्न विचारला नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2024ला. प्रश्न बघा काय? 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? तर बघा आपल्याला काय विचारलं? 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम मजूरच्या खाली मजूर घ्या 20 रोज 9 तास काम करतात म्हणून 9. तर किती दिवसात काम करतील म्हणून इथं काहीच नाही आपल्याला विचारलं. तर याचा करू आपण भागाकार. आता बघा भाग देऊया 5 5 चौक 20 आणि 5 त्रिक 15. आता देऊया भाग 4 4 1 4 4 2 8. आता देऊया 3 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. ही 3 कट झाली, ही 3 कट झाली, राहिले फक्त 4 2 8. तर किती दिवस लागतात आपल्याला? तर पूर्ण काम होण्यासाठी तर 8 दिवस लागतात. पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. एका वस्तूची किंमत 4000 असून त्यावर अनुक्रमे 20% व 30% सूट दिली असता वस्तू किती रुपयाला मिळेल? आता बघा अगोदर होती ती वस्तू 4000 रुपयाला, त्यावर नंतर दिली 20% सूट. टक्के म्हणल्यावर 100 खाली 2 शून्य कॅन्सल करा, 1 शून्य गेला 1 शून्य, 400 दोन्ही 800. म्हणजेच आपल्याला ती वस्तू कितीला भेटणार? 4000मधून आपल्याला 800 वजा करायचे आहेत. तर राहिले किती? 3200 रुपये. नंतर आपल्याला विचारले 30% सूट दिली, नंतर 3200वर 30% सूट. टक्के म्हणल्यावर 100 खाली 2 शून्य कॅन्सल, तर राहिले काय? 3 शून्य शून्य 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9. आता आपल्याकडे किती होते? 3200 मधून 960 वजा करायचे. राहतात किती? शून्यातून शून्य गेले शून्य, शून्यातून 6 जातात, इथून 1 घेऊया उसना. नंतर इतर झाले 10, 10तून 6 गेली उरली 4. आता एकातून 9 जात, 31मधून आपण 9 हे करू. तर 31मधून 9 गेला किती राहतात? तर 22 राहतात. मग आपलं उत्तर किती आलं? 2240. पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. 12 + 52 भागिले 13 + 9 गुणिले 2. तर आपण याला कच्चे भागानुसार सोडवणार आहोत. लिहून घ्यायचं असेल तसं 12 + 52 भागिले 13 + 9 गुणिले 2. अगोदर करूया भागाकार. 13 चौक 52, तर आले किती? 4 प्लस हे 12 जसं जसे प्लस. आता या दोन्हीचा गुणाकार 9 दोन्ही 18. आता करूया बेरीज. 18 आणि 4 22 आणि हे 12. 22 आणि 12 किती? 34. आपलं उत्तर आलं 34. पर्याय सी हे उत्तर आपलं बरोबर आहे. 65 विद्यार्थ्यांच्या सहलीचा खर्च 7800 रुपये. तर 90 विद्यार्थ्यांच्या त्या सहलीचा एकूण खर्च किती होईल? तर पहिल्यांदा दिले आपल्याला 65 विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च आहे 7800 रुपये. तर आपल्याला विचारलं आहे 90 विद्यार्थ्यांचा खर्च. तर आपण इथं गुणाकार बघा 90 गुणिले 7800 भागिले 65. तर आता भाग देऊ आपण 13ने. 13 5 65, 13 सकी 78, हे 2 शून्य जसेल तसे. नंतर भाग देऊ आता 5ने. 5 1 5, 5 1 5 उरलं किती? 4 5 48. आता भाग देऊ 18ने. 18 शून्य शून्य, 18 शून्य शून्य आणि 18 सक
108. तर आपलं उत्तर किती आलं? 10,800. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे.